नमस्ते फ्रेंड्स. आजच्या टॉपिकमध्ये आपण पायथागोरस या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तर या चॅप्टरमध्ये आपण पायथागोरियन ट्रिपलेट, सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल, पायथागोरस थेरम, जॉमेट्रिक मीन, ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम अँड अपोलिनियस थेरम असे 6 टॉपिक आपण स्टडी करणार आहोत. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण पायथागोरियन ट्रिपलेट आणि प्रिव्हियस स्टँडर्ड तुम्ही जे राईट अँगल ट्रायंगलच्या प्रॉपर्टी स्टडी केलेल्या आहेत त्या प्रॉपर्टी आपण स्टडी करणार आहोत. तर आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये ज्या प्रॉपर्टी तुम्ही स्टडी केलेल्या आहेत त्या प्रॉपर्टीजपासून सुरुवात करूया. पायथागोरस थेरम काय आहे? पायथागोरस थेरम त्याचं स्टेटमेंट आपण बघूया. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे हे पायथागोरस थेरम तुम्ही 7th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेला होता. तर या पायथागोरस थेरमनुसार आपण डायग्राम ड्रॉ करूया. समजा राईट अँगल ट्रायंगल असेल ABC. बी हा राईट अँगल आहे. राईट अँगलची ऑपोजिट साईड म्हणजे हायपोटेनस असते. मग हा हायपोटेनस आहे AC. मग आता या थेरमनुसार या ट्रायंगलच्या बाबतीत आपल्याला कसं स्टेटमेंट लिहिता येईल बघा. हायपोटेनस स्क्वेअर AC स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. राईट अँगल ट्रायंगलच्या ज्या साइड्स आहेत त्यांच्या लेंथ आपण स्मॉल लेटरने दाखवू शकतो. समजा वर्टेक्स एच्या ऑपोजिट साईडची लेंथ असेल स्मॉल ए, वर्टेक्स सीच्या ऑपोजिट साईडची लेंथ स्मॉल सी आणि बीच्या ऑपोजिट साईडची लेंथ स्मॉल बी. मग हे स्टेटमेंट आपल्याला कसं लिहिता येईल बघा. हायपोटेनस स्क्वेअर बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. तर अशाही प्रकारे आपल्याला हे पायथागोरसचं स्टेटमेंट लिहिता येईल. तर त्यानंतर या चॅप्टरमधला जो फर्स्ट टॉपिक आहे तोच टॉपिक आपण आता बघूया. पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय? ट्रिपलेट मीन्स ग्रुप ऑफ 3 नंबर्स. ग्रुप ऑफ 3 इज कॉल्ड ॲज ट्रिपलेट. फॉर एक्झाम्पल 3, 4, 5 is a triplet of natural numbers. तर पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय? in a triplet of natural numbers, if the square of largest number is equal to the sum of square of remaining two numbers, then the triplet is called as Pythagorean triplet. तर आपण ही जी काही डेफिनेशन आहे पायथागोरियन ट्रिपलेटची ती आपण लिहून घेऊया आणि मग आपण एक एक्झाम्पल घेऊया. इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर्स, इफ द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू the sum of squares of remaining two numbers, then the triplet is called as Pythagorean triplet. तर आपण एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल 3, 4, 5 is a triplet of natural numbers in which 5 is the largest number. आपल्याला चेक करायचं आहे ते पायथागोरियन ट्रिपलेट आहे का. मग आपण स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25 से स्टेटमेंट नंबर 1. सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू नंबर्स 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू 9 plus 16 is equal to 25.
say statement number 2, from 1 and 2 we get their right sides are equal, therefore their left sides are also equal. 5 square is equal to 3 square plus 4 square, and therefore the square of largest number is equal to the sum of squares of remaining two numbers and therefore the triplet is Pythagorean triplet. Therefore 3, 4, 5 is a Pythagorean ट्रिपलेट. तर अशाच प्रकारचे आणखी काही ट्रिपलेट तुम्हाला जर फाइंड आउट करायचे असतील तर ते कसे फाइंड आउट करायचे, तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पायथागोरियन ट्रिपलेट फाइंड आउट करण्याचा एक फॉर्म्युला दिलेला आहे. तो फॉर्म्युलाही आपण बघूया, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे काही ट्रिपलेट फाइंड आउट करता येतील. फॉर्म्युला फॉर पायथागोरियन ट्रिपलेट. काय फॉर्म्युला दिलेला आहे बघा. इफ ए बी सी आर नॅचरल नंबर्स and A is greater than B, then A square plus B square, A square minus B square and 2AB is a Pythagorean triplet. तर आपण एक एग्जाम्पल घेऊन हे दाखवूया की खरोखरच या फॉर्म्युल्याने आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट मिळतं का. तर आपण एक एग्जाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल A is equal to 3 and B is equal to 2. A is greater than B, म्हणून आपण A is equal to 3, B is equal to 2 घेतलं. आता आपण हे तीन नंबर्स फाइंड आउट करूया. देयरफॉर A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर इज इक्वल टू 9 प्लस 4 इज इक्वल टू 13. A स्क्वेअर minus B square is equal to 3 square minus 2 square is equal to 9 minus 4 is equal to 5, and 2AB is equal to 2 into 3 into 2 is equal to 12, and therefore the triplet is 13, 5, 12. तर अशा प्रकारे आपल्याला नॅचरल नंबरचे एक ट्रिपलेट मिळालं. आपण आता ते चेक करूया ते पायथागोरियन ट्रिपलेट आहे का. द बिगेस्ट नंबर इज 13.
मग आपण 13चा स्क्वेअर करून बघूया आणि सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 नंबर्स करून बघूया. ते जर सारखे आलं तर हे पायथागोरियन ट्रिपलेट असेल. स्क्वेअर ऑफ बिगेस्ट नंबर इज इक्वल टू 13 स्क्वेअर इज इक्वल टू 169. से स्टेटमेंट नंबर 1. Sum of square of remaining 2 numbers, 5 square 25, 12 square 144 is equal to 169. From 1 and 2 we get, बघा त्यांच्या राईट साइड्स इक्वल आहेत म्हणून त्यांच्या लेफ्ट साइड्स इक्वल होतील. 13 square is equal to 5 square plus 12 square, and therefore the square of largest number is equal to the sum of squares of remaining 2 numbers and therefore 13, 5, 12 is a Pythagorean ट्रिपलेट. तर अशा प्रकारे या फॉर्म्युल्याने आपल्याला वेगवेगळी पायथागोरियन ट्रिपलेट फाइंड आउट करता येतील. तर जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की एखादं ट्रिपलेट पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही, तर तुम्हाला ते या पद्धतीने सोडून दाखवायचं आहे. तर तुमच्या माहितीसाठी पायथागोरियन ट्रिपलेट फाइंड आउट करण्यासाठी आणखी एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युलाही आपण बघूया. सोपा फॉर्म्युला आहे. दोनपैकी तुम्हाला जो फॉर्म्युला सोपा वाटेल तो तुम्ही लक्षात ठेवा आणि एक्झाममध्ये जर तुम्हाला पायथागोरियन ट्रिपलेट फाइंड आउट करण्यासाठी विचारले तर तुम्हाला जो फॉर्म्युला इझी वाटेल त्याचा तुम्ही यूज करायचा आहे. If n is the odd natural number, then n square plus 1 upon 2, n square minus 1 upon 2 is a Pythagorean triplet. आपण एक एक्झाम्पल घेऊन चेक करूया या फॉर्म्युल्याने आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट फाइंड आउट करता येतं का. मग आपण n इज इक्वल टू 3 घेऊया. फॉर एक्झाम्पल n इज इक्वल टू 3. therefore n square plus 1 upon 2 is equal to 3 square plus 1 upon 2 is equal to 9 plus 1 upon 2 is equal to 10 upon 2 is equal to 5. n square minus 1 upon 2 is equal to 3 square minus 1 upon 2, 9 minus 1 upon 2 is equal to 8 upon 2 is equal to 4, and therefore 3, 4, 5 is a Pythagorean triplet. मग आपल्याला चेक करून बघावं लागेल. आपण चेक करूया ते पायथागोरियन ट्रिपलेट आहे का. द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर
I square is equal to 25. Sum of square of remaining two numbers, 9 plus 4, 9 plus 16 is equal to 25. From 1 and 2, we get राइट साइड त्यांच्या इक्वल आहेत म्हणून त्यांच्या लेफ्ट साइड्स इक्वल होतील. 5 square is equal to 3 square plus 4 square, and therefore the square of largest number is equal to the sum of squares of remaining two numbers and therefore 5 4 3 is a Pythagorean triplet. तर अशा प्रकारे या फॉर्म्युल्याने देखील आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट फाइंड आउट करता येतं. तर हाही फॉर्म्युला तुम्ही तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवा आणि या फॉर्म्युल्याने वेगवेगळे पायथागोरियन ट्रिपलेट शोधून बघा. तर आपण दोन वेगवेगळ्या फॉर्म्युल्यांचा उपयोग करून दोन वेगवेगळे पायथागोरियन ट्रिपलेट बघितले. तुम्ही पण सर्वासाठी आणखीन एक 4-5 पायथागोरियन ट्रिपलेट वेगवेगळे नंबर्स घेऊन फाइंड आउट करा. तर हे जे दोन एक्झाम्पल्स आहेत ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. 9th स्टँडर्डला तुम्ही राईट अँगल ट्रायंगलच्या संदर्भात काही प्रॉपर्टीज स्टडी केलेल्या होत्या. त्या प्रॉपर्टीज आपल्याला रिवाइज करायच्या आहेत कारण याही वर्षी तुम्ही त्या प्रॉपर्टींवर आधारित काही एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करणार आहात. तर काय स्टडी केलेल्या होत्या लास्ट इयर आपण प्रॉपर्टीज ऑफ राईट अँगल ट्रायंगल. प्रॉपर्टी बघितलेल्या होत्या आपण लास्ट इयर. फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. तर 30 60 90 डिग्री ट्रायंगलचा थेरम तुम्ही लास्ट इयर स्टडी केलेला होता. काय होतं त्या थेरमचं स्टेटमेंट बघूया. इन a right angle triangle, if the acute angles are 30 degree and 60 degree, then the side opposite to (30° angle is half of the hypotenuse and side opposite 60° triangle is √3/2 times of hypotenuse. तर अशा प्रकारे 9th स्टँडर्डला महत्त्वाचा थेरम आपण बघितलेला होता. तर आता या थेरमशी रिलेटेड डायग्राम आपण ड्रॉ करूया. सपोज ट्रायंगल असेल ABC. बी हा 90 डिग्री अँगल आहे. अँगल ए आहे 30 डिग्री. सी आहे 60 डिग्री. 90च्या ऑपोजिट साइड हायपोटेनस असते.
मग आपल्याला कसं लिहिता येईल बघा, इन ट्रायंगल ABC, measure of angle ABC is 90 degree, major angle A is equal to 30 degree and major angle C is equal to 60 degree, and therefore side opposite to 30 degree, 30 डिग्रीचे ऑपोजिट कोणती साइड आहे, BC, BC is equal to half of hypotenuse AC, and side opposite to 60 degree, side opposite to 60 degree, 60 degree angle कोणती साइड आहे ऑपोजिट, AB, AB is equal to काय दिलेलं आहे बघा, √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. तर अशा प्रकारे लास्ट इयर आपण हा फॉर्म्युला बघितलेला होता आणि आपल्याला यावर्षी आपल्याला तो यूज करायचा आहे. तर अशीच आपण राईट अँगल ट्रायंगलची आणखीन एक प्रॉपर्टी बघितलेली होती. समजा आपल्याला याचं एक्झाम्पल सॉल्व करायचं असेल तर ते कसं करता येईल बघूया आपण. समजा हा हायपोटेनस असेल एक, मग आपल्याला रिमेनिंग 2 साइड्स कशा काढता येईल, साइड ऑपोजिट टू 30 डिग्री, BC इज इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेनस आपण 8 घेतलेला आहे इज इक्वल टू 4, साइड ऑपोजिट टू 60 डिग्री, AB इज इक्वल टू काय दिलेला आहे फॉर्म्युला, √3/2 इंटू हायपोटेनस AC, √3/2 इंटू 8 इज इक्वल टू 4√3. तर अशा प्रकारे हे 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल थेरम यूज करून आपल्याला अशा प्रकारे न्यूमेरिकल्स त्याचे करता येतील. तर आपण आणखीन एक प्रॉपर्टी राईट अँगल ट्रायंगलची स्टडी केलेली होती, तीही आपण रिवाइज करूया. सेकंड प्रॉपर्टी, प्रॉपर्टी ऑफ 45, 90 डिग्री ट्रायंगल प्रॉपर्टी ऑफ 45, 45, 90 डिग्री ट्रायंगल या संदर्भात आपण थेरम लास्ट इयर बघितलेला होता. तर त्याचं स्टेटमेंट आपण आता बघूया. इन राइट अँगल ट्रायंगल इफ द acute angles are 45 degree and 45 degree, then each side making right angle is 1/√2 times of हायपोटेनस. तर या थेरमशी रिलेटेड डायग्राम आपण ड्रॉ करूया. ट्रायंगल ABC, त्याचे 2 ॲक्यूट अँगल 45, 45 डिग्रीचे आहेत. कसं लिहिता येईल बघा, इन ट्रायंगल ABC मेजर अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री, मेजर एंगल A is equal to मेजर एंगल B is equal to 45 degree, and therefore side opposite to 45 degree angle is equal to side opposite to 45. दोन साइड दिलेले आहेत. AB is equal to BC is equal to 1/√2 times of hypotenuse AC.
तर अशा प्रकारे या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. समजा हायपोटेनस असेल 5√2, तर आपल्याला या रिमेनिंग 2 साइड्स कशा फाइंड आउट करता येतील? तर बघा, AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेनस 5√2. √2 get cancel and therefore each side is 5 units. तर अशा प्रकारे आजच्या टॉपिकमध्ये आपण पायथागोरियन ट्रिपलेट आणि प्रॉपर्टी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स ज्या तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेल्या होत्या, 30-60 90 डिग्री ट्रायंगल, 45-45 90 डिग्री ट्रायंगल, हे तुम्ही नीट लक्षात ठेवायचे. तर हे जे 3 टॉपिक आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत ते नीट लक्षात ठेवा आणि तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलेले असतील. तुमच्या नोटबुकमध्ये ते लिहून घ्या. थँक्यू.